आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडून 53,300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग टोलनाक्याजवळील पुलाखाली गुडघाभर पाणी साचले। त्यामुळे पुलाखाली वाहनं जाऊ शकत नाही। येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पूल गुडघाभर पाण्यात बुडालाय। नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे। जोरदार पावसामुळे कोपरखैरणेमधील भुयारी मार्गात पाणी साचलंय। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। वाऱ्याचा वेगही वाढलाय। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। विजयदुर्ग ते तेरेखोल दरम्यान समुद्राला उधाणही आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। गड नदीचं पाणी कणकवली मालवण मार्गावर आल्यानं हा मार्ग बंद झालाय। रायगडमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत असून सावित्री आणि अंबा नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत, तर रोहा इथली कुंडलिका नदी इशारा पातळीवरून वाहते। नवी मुंबईतही सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेत। शीळ फाट्याला लागून असलेल्या शीळ दिवा रोडवर पाणी साचलंय। शीळ गावात सुद्धा पाणी शिरलंय। दरम्यान ठाणे महापालिका प्रशासन इथे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणं भरली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर पोहोचली आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय।